दोन्ही संघ कर्णधार आपला संघ घेऊन या ठिकाणी पुढे यायचं आहे. चला शेकली बाटीवाडी पावस प्रणय चला सगळे खेळाडू या ठिकाणी होते. बक्षीस समारंभाला कार्यक्रम सुरुवात होते. अक्षय पाटील हॅलो चेक हॅलो दोन्ही विजयी संघातील खेळाडूंना विनंती आहे की समोर बसून घ्या. सर्व विजयी खेळाडूंना विनंती आहे की समोर बसून घ्या. हॅलो नमस्कार. हॅलो नमस्कार. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. श्री आई महाकाली आणि श्री जाकादेवीच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या मावळंगे नातुंडेच्या या गावामध्ये सन 2024-25 या वर्षामधील आज महायुती पुरस्कृत महेश 11 तुळवाडी आयोजित भव्य क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आणि या क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी आज अंतिम सामना या मैदानावरती महाकालीच्या खेळला गेला. या सामन्यासाठी अतिशय सुंदरबद्ध नियोजनबद्ध असं नियोजन या ठिकाणी आपल्या सर्व मावळंगे नातुंडे गावातील सर्व ग्रामस्थांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. सुरुवातीलाच या व्यासपीठावर बसलेल्या सर्व अतिथींसाठी जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं आपण सहर्ष हार्दिक स्वागत करूया. ज्यांच्या आगमनानं उजळतात दाही दिशा न गळून पडतात अज्ञानाच्या अंधकाराच्या भिंती, अशा उपस्थित व्यासपीठावर तेजस्वी ज्ञानसूर्यांना मी सुरुवातीलाच अभिवादन करतो आणि आजच्या या बक्षीस वितरण कार्यक्रमाला सुरुवात करतो. आज या ठिकाणी अंतिम विजयी संघ ठरलेला आहे जय भैरी नाचणे आणि अंतिम उपविजयी संघ ठरलेला आहे शेख अली भाटीवाडी. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण दोन्ही संघांच्या या खेळाडूंचं हार्दिक अभिनंदन करूया आणि आपण वळूया व्यासपीठाकडे. व्यासपीठावर उपस्थित आहेत आजच्या या बक्षीस वितरणासाठी प्रमुख अतिथी लाभलेले. खास करून सांगण्याचा एक वेगळा आनंद म्हणजे सन्माननीय आबासाहेब पाटील या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. या व्यासपीठावर उपस्थित असण्यापूर्वी मला त्यांच्याबद्दल एक छोटंसं सांगावंसं वाटतं की ते आमच्याच गावचे सुपुत्र आहेत, म्हणून त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. प्रमुख अतिथी विधानसभा क्षेत्राध्यक्ष तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती माननीय गजानन उर्फ आबा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या मावळंगे गावचे सन्माननीय प्रतिष्ठित नागरिक भाऊ तुळ, मी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सहर्ष हार्दिक स्वागत करावं.
उत्साहाचा नजारा हा उत्साहानेच करावा, उत्साहाचा नजारा हा उत्साहानेच करावा आणि आपुलकीचा नजारा हा आपुलकीनेच भरावा. सन्माननीय अतिथी आदरणीय आबासाहेब पाटील यांचं सहर्ष स्वागत करताना श्री भाऊ थूळ. धन्यवाद. यानंतर प्रमुख अतिथी उपस्थित असलेले रिलायन्स इन्शुरन्सचे अधिकारी सन्माननीय मंदारजी ढेकणे साहेब हे देखील या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी आमच्या मावळंगे नातुंडे गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय दिगंबर शेठ पाटील यांना विनंती करतो की सन्माननीय ढेकणे साहेब यांचं देखील पुष्पगुच्छ देऊन सहर्ष हार्दिक स्वागत करावं. सन्माननीय आपल्या डोरले गावचे सुपुत्र एक झुंजार कार्यकर्ते सन्माननीय अजयजी तेंडुलकर शिवसेना विभाग संघटक हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सन्माननीय विकासजी तावडे साहेब यांना विनंती करतो की अजयजी तेंडुलकर यांचं देखील पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सहर्ष स्वागत करावं. अजयजी तेंडुलकर यांचं स्वागत करताना विकास करते सन्माननीय नंदुशेठ भाटकर हे देखील उपस्थित आहेत. मी सन्माननीय दीपक शेठ बिर्जे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन नंदुशेठ भाटकर यांचं सहर्ष हार्दिक स्वागत करावं. मित्रांनो, हे सर्व आपलेच पाहुणे आहेत, त्यांचं देखील स्वागत जोरदार टाळ्यांच्या गजरात करूया. धन्यवाद धन्यवाद. यानंतर पावसगावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, आमचे मित्र, सहकारी, क्रीडा, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारं नाव, कुठल्याही प्रसंगामध्ये उपयोगी पडणारे असे आमचे मित्र PPLचे फाउंडर सन्माननीय श्री सचिन शेठ भाटकर हे देखील उपस्थित आहेत. मी सन्माननीय महेश शेठ गजने यांना विनंती करतो की सचिनजी भाटकर यांचं देखील पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सहर्ष हार्दिक स्वागत करावं. महेश शेठ गजने यांच्या हस्ते श्री सचिनजी भाटकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आहेत आपले सन्माननीय शाखा प्रमुख, शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय विकासजी तावडे साहेब आहेत. त्यांचं देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील सन्माननीय रामकृष्ण तोसकर. महायुती अजूनही त्यांची क्रिकेट बद्दल जी आवड आहे ती आवड वाढत चाललेली आहे. असे आमचे सन्माननीय भाऊ थूळ यांचं देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील सन्माननीय सिद्धेश मांडवकर. भाऊ थूळ यांचं क्रिकेट मधूनच पुढे आलेलं व्यक्तिमत्व आहे आणि आज आपणा सर्वांना प्रेरणा देण्याचं काम सन्माननीय भाऊ पाटील हे देखील या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी सन्माननीय अमित थूळ यांना विनंती करतो की सन्माननीय श्री दिगंबर शेठ पाटील यांचं देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना आपला एक खेळाडू मावळंगे गावचा अमित थूळ, जोरदार टाळ्या होऊ देत. धन्यवाद. यानंतर आपल्या गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय भाऊ गुरव तथा सदाशिव गुरव हे देखील उपस्थित आहेत. मी अनिल थूळ यांना विनंती करतो की त्यांनी भाऊंचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. धन्यवाद धन्यवाद. यानंतर या ठिकाणी उपस्थित आपल्या मावळंगे गावचे एक उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व, झुंजार कार्यकर्ते आणि उत्कृष्ट समालोचक सन्माननीय दीपक शेठ बिर्जे हे देखील उपस्थित आहेत. मी आमचे मित्र विशाल शिंदे यांना विनंती करतो की दीपक शेठ बिर्जे यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत करावं. त्याप्रमाणे आपल्या मावळंगे गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय विश्वास शेठ थूळ हे देखील उपस्थित आहेत. मी सॅमला विनंती करतो की विश्वास थूळ यांचं देखील पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत करावं. सन्माननीय विश्वास शेठ थूळ. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित आमचे मित्र, आमचे प्रेरणास्थान सन्माननीय रामकृष्ण तोसकर हे देखील उपस्थित आहेत. त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील सुयोग थूळ. सन्माननीय रामकृष्ण तोसकर यांना गौरवताना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना सुयोग. यानंतर व्यासपीठावर उपस्थित मावळंगे गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय सुधीर शेठ कदम हे देखील उपस्थित आहेत. मी आपल्या शिवसेना युवा उपशाखा प्रमुख सन्माननीय विकी गुरव
यांना विनंती करतो की सुधीर शेठ कदम यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। त्यानंतर आपल्या मावळंगे जाकादेवी देवस्थानचे गुरव सन्माननीय रवी शेठ गुरव आमचे मार्गदर्शक उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करतील विराज गजने। रवी शेठ गुरव यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना एक युवा कार्यकर्ता विराज गजने, धन्यवाद। यानंतर आपले चंदूरकर भाऊ व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचे देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील सॅम मिरजुळकर। चंदूरकर साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना सॅम मिरजुळकर, धन्यवाद। पावस बाजारपेठेमधून येऊन या ठिकाणी छोटीशी का होईना आपल्याला मदत करणारे, समालोचन करणारे अजर पावसकर आमचे मित्र आहेत, ते देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत। मी अनिल थोळ यांना विनंती करतो की अजर पावसकर यांचं देखील पुष्पगुच्छ देऊन सहर्ष हार्दिक स्वागत करावं, धन्यवाद। यानंतर आपल्या एक मावळंगे गावचं एक लोकप्रिय व्यक्तिमत्व, मूर्ती लहान परंतु कीर्ती महान, ज्यांच्या वाणीमध्ये केवळ मधुरता आणि मधुरताच आहे, असे आमचे मित्र आणि आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान सन्माननीय चंदूशेठ चंदूरकर हे देखील उपस्थित आहेत। मी विनंती करतो मान्यदादाला की चंदूशेठ चंदूरकर यांचं देखील मनोहर तुळ यांनी पुष्पगुच्छ देऊन सहर्ष हार्दिक स्वागत करावं। एक मधुर व्यक्तिमत्व सन्माननीय चंदूशेठ चंदूरकर, धन्यवाद मित्र हो। त्याचप्रमाणे पावसगावचे एक सन्माननीय व्यक्तिमत्व म्हाक्याशेठ लाड हे देखील उपस्थित आहेत व्यासपीठावर, त्यांचं देखील पुष्पगुच्छ देतील अमित थूळ। मी विनंती करतो की म्हाक्याशेठ लाड यांचं देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं, धन्यवाद म्हाक्याशेठ। त्याचप्रमाणे लाईव्ह प्रक्षेपण सुरू होतं आणि या लाईव्ह प्रक्षेपणाच्या दरम्यान ज्यांनी आपल्या मधुर वाणीनं आपणा सर्वांचं मनोरंजन केलं आणि धावतं प्रक्षेपण आपणा सर्वांसमोर नमूद केलं असे उत्कृष्ट कॉमेंटेटर कांबळे साहेब उपस्थित आहेत। मी विनंती करतो की सन्माननीय दिगंबर शेठ पाटील यांना की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन सहर्ष हार्दिक स्वागत करावं, सन्माननीय श्री कांबळे साहेब। जोरदार टाळ्या होऊ देत, कारण यांनीच आपल्याला सर्वकडे आपलं जे धावतं वर्णन आहे क्रिकेट सामन्यांचं ते पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं होतं। त्याचप्रमाणे केतन लांजेकर हे देखील एक उत्कृष्ट समालोचक आहेत आणि केतनजी लांजेकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील सन्माननीय रामकृष्ण तोसकर। सन्माननीय केतनजी लांजेकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना रामकृष्ण तोसकर, धन्यवाद। यानंतर आपल्या मावळंगे गावचं एक सुशिक्षित आणि झुंजार व्यक्तिमत्व, अष्टपैलू व्यक्तिमत्व, आमचे सहकारी मित्र सन्माननीय मनोहरजी थूळ एक उत्कृष्ट अभियंता आहे, इंजिनियर आहेत आणि या क्रिकेट खेळामध्ये देखील ज्यांनी आपली वेगळी अशी छाप पाडलेली आहे, प्रत्येक वेळेला प्रेरणा देणारे सन्माननीय मनोहरजी थूळ, आम्ही त्यांना प्रेमाने मान्यदादा म्हणतो। मी आबासाहेबांना विनंती करतो आबासाहेब पाटील यांना की आमचे मान्यदादा यांचा देखील पुष्पगुच्छ देऊन गौरव करावा, सहर्ष स्वागत करावं, धन्यवाद आबाजी। यानंतर या सामन्यांसाठी अतिशय सुंदर आणि नियोजनबद्ध अशी जी टुर्नामेंट आहे ती टुर्नामेंट पार पडत होती। पुनश्च एकदा या व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो। त्याचप्रमाणे या क्रीडा स्पर्धेमध्ये जेवढे जेवढे सर्व सहभागी संघ झाले होते त्या संघांचं देखील सहर्ष स्वागत करतो। मित्र हो, यानंतर या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी पंच म्हणून अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केलेले ते सन्माननीय पंकज शेठ सुर्वे इथे उपस्थित असतील। पंक्यादादा पंकज शेठ सुर्वे, त्याच्यानंतर विजय तोसकर, राज गजने, निलेश गजने उपस्थित असतील तर प्लीज व्यासपीठावर या। निलेश गजने, त्याच्यानंतर अहमद नाकवा, सचिनजी भाटकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। अमित पवार, वसीम नाकाडे, मंदार कीर यांनी अतिशय सुंदररित्या या ज्या वेळेला स्पर्धा सुरू झाल्या तेव्हापासून शेवटपर्यंत या स्पर्धा निर्विवादपणे पार पाडण्यासाठी उत्कृष्ट अशी पंचगिरी केलेली होती। मी महायुती पुरस्कृत महेश 11 तुळवाडी आयोजित या सर्व कमिटीमार्फत या सर्व पंचांचं
सहर्ष हार्दिक स्वागत करून हार्दिक आभार मानतो। यानंतर या ठिकाणी ही जी मंडप व्यवस्था केलेली आहे ती मंडप व्यवस्था तथा बैठक व्यवस्था सन्माननीय मिलिंदजी गुरव सुयोग गुरव यांनी अतिशय सुंदररित्या ही व्यवस्था केलेली आहे। आज या ठिकाणी मी धावतं वर्णन आवाज माझा तुमच्यापर्यंत पोहोचतोय याची व्यवस्था करणारे लाऊडस्पीकर सन्माननीय विजयजी बोलिये हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं देखील आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात सहर्ष हार्दिक स्वागत करून त्यांच्याप्रती आभार व्यक्त करूया। मित्रहो, महायुती पुरस्कृत महेश 11 क्रिकेट क्लब मावळंगे आयोजित भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा मावळंगे चॅम्पियन ट्रॉफी सन 2024 स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय प्रवीण तुळ, नरेंद्र तुळ, संदेश तुळ, अमित तुळ, सुयोग तुळ, विकी गुरव, सिद्धेश मांडवकर, विशाल शिंदे, सॅमसन चंदूरकर, राज गजने, प्रशांत गुरव ही स्पर्धा पार पाडण्यासाठी सल्लागार म्हणून ज्यांनी अतिशय मोलाची भूमिका बजावली असे सन्माननीय श्रीधर उर्फ भाऊ तुळ, मनोहर तुळ, रामकृष्ण तोसकर, विश्वासजी तुळ, मिलिंदजी गुरव, मंगेशजी गुळेकर, दीपक शेठ बिरजे, दिगंबर शेठ पाटील, बाई शेठ शिंदे, शांताराम शेठ चंदूरकर, विद्याधर शेठ गोगटे, रविदादा गुरव आणि महेश गजने या सर्व सल्लागारांचं देखील मी कमिटीच्या वतीने सहर्ष हार्दिक आभार प्रकट करतो। स्पर्धेसाठी प्रमुख सहाय्यक ठरणारे शाखा प्रमुख शिवसेना शाखा मावळंगे नातुंडे सन्माननीय विकासजी तावडे साहेब, उपशाखा प्रमुख सन्माननीय श्री सिद्धेशजी मांडवकर, युवक शाखा प्रमुख सन्माननीय श्री संदेशजी तुळ, युवक उपशाखा प्रमुख सन्माननीय विकेशजी गुरव यांचं देखील मी मंडळाच्या वतीने हार्दिक आभार प्रकट करतो। मावळंगे महायुती पुरस्कृत या क्रीडा स्पर्धा पार पडल्या। यामध्ये प्रमुख व्यक्तिमत्व सन्माननीय नानासाहेब शिंदे, अभिदादा शिंदे, वसंतजी नेने, संजयजी गोगटे, भाऊ तुळ, विश्वास तुळ, रामकृष्ण तोसकर, दिगंबर शेठ पाटील, महेश शेठ गजने, मनोहर दादा तुळ, मिलिंदजी गुरव, मंगेशजी गुळेकर आणि दीपक शेठ बिरजे या सर्व मावळंगेच्या महायुती प्रमुखांचे आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात हार्दिक आभार प्रकट करू। त्याच्यानंतर प्रमुख महायुती कार्यकर्ते सन्माननीय चंद्रकांत शेठ चंदूरकर, विजयजी बोलिये, भाऊ गुरव, संकेत गजने, प्रभाकर तुळ, प्रशांत गुरव, विलास वारिशे, पापा तुळ, स्वप्नील गुरव, संतोष गुळेकर, विनायक गुळेकर, संजित तुळ, सुरेंद्र तुळ, दिनेश तुळ, समीर मिरजुळकर, अक्षय तुळ, रवी शिंदे, प्रकाश लाकण, प्रतीक तुळ, सर्वेश शिंदे, संदीप जाधव, ममता जाधव आणि या क्रीडा स्पर्धा पार पाडण्यासाठी लाईनमॅन म्हणून मावळंगे तुळवाडी गावातील ऑल न्यू यंगस्टर जे पोरं आहेत छोटे छोटे मुलं या सर्वांचं मी मंडळाच्या वतीने हार्दिक आभार प्रकट करतो। या स्पर्धा पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय प्रभाकरजी तुळ, रोहिणी तोसकर, आरती गुरव, माधुरी भूते, विद्याधर गोगटे यांनी देखील मोलाची साथ दिली, त्यांचा देखील मी हार्दिक आभार व्यक्त करतो। त्याच्यानंतर मित्रहो, या क्रीडा स्पर्धा पार पडत असताना आयोजक म्हणून महेश क्रिकेट क्लब तुळवाडी मावळंगे या सर्व सदस्यांनी खूप मेहनत घेतली। या ठिकाणी हे जे क्रीडांगण उपलब्ध करून दिले ते सन्माननीय ठाकूर साहेब, तावडे साहेब आणि गुरव बंधू यांचं देखील मी मंडळाच्या वतीने हार्दिक आभार प्रकट करतो। लाईट व्यवस्था आमचं मावळंगे महाकाली देवस्थान आहे यांच्याकडून ही लाईट व्यवस्था देण्यात आली, त्याप्रती देखील आभार व्यक्त करतो। आणि या सर्व क्रीडा स्पर्धांचं लाईव्ह प्रक्षेपण धावतं वर्णन यूट्यूबच्या माध्यमातून आपण सर्वांपर्यंत पोहोचवलं आणि आज अंतिम सामन्यामध्ये जवळजवळ 8 ते 8.5 हजार लोकांनी या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह या क्रीडा स्पर्धांचं आस्वाद घेतला होता। आणि मावळंगे गावाचं नाव जे आहे ते मावळंगे गावाचं नाव साता समुद्रा पलीकडे नेणारे रत्नागिरी स्पोर्ट लाईव्हचे सन्माननीय सौरभजी मयेकर हे देखील उपस्थित आहेत। मी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याची विनंती करतो। अमितजी तुळ, लाईव्ह यूट्यूब व्यवस्था करणारे रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह सन्माननीय सौरभ मयेकर यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करतील। आपला एक क्रीडापटू सन्माननीय अमितजी तुळ सौरभजी मयेकर यांचं स्वागत करेल। पुनश्च एकदा या क्रीडा स्पर्धा पार पाडण्यासाठी अतिशय सर्वांनीच लहान थोरापासून अतिशय ज्येष्ठ बंधूंनी देखील खूप मोलाचं सहकार्य केलं, मोलाची मदत केली। कोणाचं अनावधानाने नाव जर का राहून गेलेलं असेल तर मी पुनश्च एकदा मंडळाच्या वतीने या सर्वांप्रती हार्दिक आभार प्रकट करतो। ते एखाद्याचं नाव राहिलं तर त्याच्याप्रती क्षमस्व व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय। मित्रहो, आजच्या या क्रीडा स्पर्धा सन 2024-25 चॅम्पियन ट्रॉफी मधील अंतिम विजयी संघ ठरलेला आहे
अरे आवाज नाही. अंतिम विजयी ठरलेला आहे जय भैरी नाचणे आणि अंतिम उपविजयी संघ ठरलेला आहे शेख अली भाटीवाडी. कृपया या संघातील खेळाडूंचं मेडल देऊन त्यांचा गौरव करणार आहोत आपण. कृपया सर्व 11 दुणे 22 खेळाडूंनी या ठिकाणी यायचंय. कृपया पहिले येतील जय भैरी आणि त्याच्या पाठोपाठ शेख अली भाटीवाडी 11 खेळाडूंनी यायचंय. त्यांचं मेडल देऊन या ठिकाणी भव्य असं स्वागत करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. मी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की प्रत्येक खेळाडूचं प्रत्येकाने मेडल देऊन त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत करावं आणि त्यांचं अभिनंदन करावं. सर्वप्रथम जय भैरी नाचण्याचे कर्णधार प्लीज वेलकम स्टेज. यांचं मेडल देऊन सहर्ष स्वागत करतील सन्माननीय आबाशेठ घोसाळे आबाशेठ पाटील. तर सन्माननीय गजानन उर्फ आबा पाटील आपले सर्वांचे लाडके उद्योगमंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब यांचे उजवे हात म्हणून ओळखले जाणारे राईट हँड म्हणून समजले जाणारे सन्माननीय आबासाहेब पाटील हे देखील आता नाचणे संघातील सर्व खेळाडूंचं या ठिकाणी मेडल देऊन त्यांचा गौरव करताना सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना अजयजी तेंडुलकर विकासजी तावडे ढेकणे साहेब आबासाहेब रामकृष्ण तोसकर साहेब दिगंबर शेठ पाटील माया शेठ गजने सचिनजी भाटकर नंदू शेठ भाटकर यांना सर्वांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मेडल देऊन प्रत्येक खेळाडूचा या ठिकाणी गौरव करावा. प्रत्येक खेळाडूचं या ठिकाणी मेडल देऊन सन्माननीय विश्वासजी थूळ सन्माननीय दीपक शेठ बिर्जे सन्माननीय भाऊ गुरव सन्माननीय दिगंबर शेठ पाटील सन्माननीय विकासजी तावडे साहेब सन्माननीय भाऊ थूळ सन्माननीय आबासाहेब पाटील सन्माननीय ढेकणे साहेब सन्माननीय अजयजी नंदू शेठ भाटकर सन्माननीय सचिनजी सन्माननीय महेश शेठ गजने सुधीरजी आणि सन्माननीय रवी शेठजी शांताराम शेठ चंदूरकरजी आणि अजर पावसकरजी यांच्या सर्वांच्या माध्यमातून या सर्व खेळाडूंचा या ठिकाणी गौरव होतोय. मित्रांनो अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ज्या क्रीडा स्पर्धा आहेत या क्रीडा स्पर्धा पार पडलेल्या आहेत. मी मान्यवरांना व्यासपीठावर बसण्याची विनंती करतो. अजून जे राहिलेले आहेत भाटीवाडी शेख अली भाटीवाडीचे खेळाडू त्यांचा देखील या ठिकाणी गौरव करतील महेश शेठ गजने. सर्व भाटीवाडी खेळाडूचे सर्व खेळाडू यांचा देखील मेडल देऊन गौरव करतील. धन्यवाद सुवेश. अतिशय तर मित्र हो या भाटीवाडी खेळाडूंचं देखील अंतिम उपविजयी संघ ठरलेला आहे. त्यांचं देखील आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात हार्दिक अभिनंदन करूया. शेख अली भाटीवाडी संघाच्या खेळाडूंचा गौरव करताना सन्माननीय अतिथी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी त्यांचा गौरव करतायत. हर्षल भाटकर. दरम्यान या सर्व खेळाडूंचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन. काही खेळाडू राहिले असतील तर त्यांनी त्यांचं मेडल घेऊन जायचं आहे. तर पुनश्च एकदा हर्षल क्षितिज हे जे खेळाडू राहिलेले आहेत तर या सर्व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. मित्र हो खेळ वेळ वाढत जातोय. आपण आता अंतिम बक्षीस वितरणाकडे वळत आहोत. सन्माननीय या आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लाभलेले आमच्या मावळंगे गावचे सुपुत्र आमचे मार्गदर्शक सन्माननीय महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदयजी सामंत यांचे राईट हँड म्हणून ओळखले जाणारे आदरणीय श्री गजानन उर्फ आबा पाटील साहेब या आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित लाभलेलं व्यक्तिमत्व आहे. मी त्यांना सर्व मंडळाच्या वतीने विनंती करतो की आमच्या सर्व तरुण सहकारी खेळाडूंना योग्य असं थोडक्यात मार्गदर्शन करावं. सन्माननीय आबासाहेब पाटील. मावळंगे नाटुंडे गावच्या ग्रामदेवता महाकालीच्या आशीर्वादाने गेले 5 दिवस या ठिकाणी ही जी क्रिकेटची स्पर्धा संपन्न झाली
महायुती पुरस्कृत महेश 11 क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशी मेजवानी या परिसरातील सर्वच क्रीडा रसिकांना गेले 5 दिवस मिळाली आणि आज त्याचा अंतिम दिवस आहे। माझ्यासमोर आत्ता जो अंतिम सामना झाला तो नाचणे आणि भाटेवाडी हे दोन्ही संघांचा उत्कृष्ट सामना आपण लाईव्ह पाहिला। हे दोन्ही संघ दोन्ही गटातून गेले 5 दिवस आपल्या क्रिकेट खेळाचं कौशल्य दाखवत विजय संपादन करत अंतिम फेरीपर्यंत या ठिकाणी पोहोचले आणि आज दोघांच्या मधला अंतिम सामना आम्हाला पाहण्याची संधी या ठिकाणी मिळाली। आता अंतिम सामना अतिशय रोमहर्षक असा झाला। या अंतिम सामन्याचा बक्षीस समारंभ संपन्न होतोय। मी जास्त वेळ बोलणार नाही कारण अंधार पडत चाललाय आणि आपल्याला ट्रॉफी द्यायची आहे, परंतु आवर्जून ज्यांचा उल्लेख केला पाहिजे ते महेश 11 संघाचे सर्वच त्या मंडळाचे पदाधिकारी असतील, त्यांचे सर्व कार्यकर्ते असतील, त्या सर्वांचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे। आणि मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की मी अशा अनेक क्रीडा स्पर्धांचं क्रिकेट स्पर्धांचं उद्घाटन आणि त्याचा बक्षीस समारंभ केला आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा ही कुठल्या तरी एका विशिष्ट पक्षाच्या माध्यमातून घेतली जायची आणि माझ्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही पहिली स्पर्धा आणि तो मान मावळंगे गावाने मिळवला आणि म्हणून खरोखरच काही दिवसापूर्वीच महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे आणि अतिशय चांगला संदेश आपण मावळंगे आणि नातुंडे गावातील आपण नागरिकांनी एक चांगला संदेश या लाईव्ह यूट्यूबच्या चॅनलमार्फत आमचे सौरभ मयेकर यांच्यामार्फत हजारो लोकांपर्यंत तुमचा हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतभर हा संदेश गेलेला आहे आणि खरोखर मनापासून तुमचं मी या विशेष उपक्रमाबद्दल आपलं अभिनंदन करतो। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मी सगळ्यांची नावं घेणार नाही कारण उदय पाटीलने अतिशय उत्कृष्ट सूत्रसंचालन करत असताना सगळ्यांचीच नावं उदय तू घेतली आहेस आणि म्हणून माझ्या लाईनमध्ये बसलेले उजव्या बाजूचे डाव्या बाजूचे सर्वच मान्यवर ज्यांची आवर्जून नावं खरी घ्यायला पाहिजे परंतु वेळेअभावी मी घेत नाही आणि म्हणून सर्व मान्यवर या क्रिकेट स्पर्धेचे आयोजक असलेले महायुतीचे सगळे आयोजक असतील, समन्वयक असतील, माझे सर्व मित्र असतील आणि गेले अनेक वर्षापासून आमचे ज्येष्ठ सहकारी भाऊ थूळ ज्यांच्याबरोबर आम्ही अनेक वर्ष काम करतोय, भाऊ विकास अनेक वर्षाचे आमचे सोबती आहेत, सर्वच मान्यवर मी बरेच जणांची नावं घेऊ शकतो परंतु वेळेअभावी नावं घेत नाही, कोणीही रागवू नका। अतिशय उत्कृष्ट स्पर्धा संपन्न झाली आणि आजच्या या स्पर्धेला खरंच मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की आजच्या चांगल्या स्पर्धेचं बक्षीस समारंभ करण्याचा मान तुम्ही मला दिलात म्हणून मनापासून तुमचंसुद्धा अभिनंदन करतो। आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेमध्ये गेले 5 दिवस ज्यांनी अतिशय उत्कृष्ट पंचगिरी आपली कामगिरी पार पाडली ह्या उन्हामध्ये उभं राहून त्यांचे मला विशेष या ठिकाणी अभिनंदन करून त्यांना आभार व्यक्त करावेसे वाटतात। आणि जे काही आपले सर्व समालोचक होते, उत्कृष्ट समालोचक आपल्याला या सामन्यासाठी लाभले। मला ऐकण्याचं भाग्य आता फायनलचा सामना जो कांबळे आणि आमचे लांजेकर यांनी जे सूत्रसंचालन केलं, खऱ्या अर्थाने लाईव्ह बघत असताना यूट्यूबवर बघत असताना ज्या पद्धतीने कॉमेंट्रीचं त्यांनी समालोचन केलं, खरोखर सामना बघत असताना लाईव्ह आपल्यासमोर चित्र उभं केलं आणि संपूर्ण जी काय त्यातली रसिकता होती त्या स्पर्धेतली ती जशीच्या तशी या असंख्य लोकांपर्यंत पोहोचवली। म्हणून या दोघांचंसुद्धा मी कांबळे आणि लांजेकर तुमचं विशेष अभिनंदन करतो, मंडळाला शुभेच्छा देतो आणि मी आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सन्माननीय आबाजी, अतिशय मार्मिक आणि सुंदर असं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त केलात आणि आमच्या खेळाडूंना प्रेरित केलात। मित्र हो, आता या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक अंतिम विजयी संघ ठरला। या अंतिम विजयी ठरलेल्या संघासाठी रोख रक्कम 30,000 आणि आकर्षक चषक असं या बक्षिसाचं पुरस्कार आहे। त्याच्यानंतर अंतिम उपविजयी संघ जो ठरला, हा अंतिम उपविजयी संघासाठी देखील 20,000 रुपये आणि आकर्षक चषक आणि त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीर अशी बक्षिसं या ठिकाणी काढलेली आहेत। मी सर्वप्रथम या पूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याने अतिशय सुंदर अशी भूमिका, जरा बसा प्लीज, उत्कृष्ट गोलंदाज आणि नंतर ते घेतो अंतिम, चालेल ना? उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सन्मान या ठिकाणी जय भैरी नाचणे संघाचा
सतीश नाचणकर हा उत्कृष्ट गोलंदाज ठरलेला आहे। सतीश नाचणकर, मी सन्माननीय भाऊशेठ गुरव यांना मी विनंती करतो की उत्कृष्ट गोलंदाज या ठिकाणी सतीश नाचणकर याचं चषक देऊन गौरव करावा। सतीश नाचणकर, उत्कृष्ट गोलंदाज सतीश नाचणकर। धन्यवाद धन्यवाद। यानंतर उत्कृष्ट फलंदाज म्हणून जय भैरी नाचणे संघाचा पुन्हा एकदा ओंकार घाडी। उत्कृष्ट फलंदाज, मी सन्माननीय भाऊशेठ तुळ यांना विनंती करतो की उत्कृष्ट फलंदाजाचं चषक तो आपण सन्माननीय भाऊशेठ तुळ उत्कृष्ट फलंदाजाचं चषक प्रदान करावं। जय भैरी नाचणे संघाचा ओंकार घाडी, हार्दिक अभिनंदन ओंकार। अंतिम विजयी संघ ठरलेला हा जय भैरी संघ आणि त्यांचा उत्कृष्ट फलंदाज ओंकार घाडी, त्यांना गौरवताना सन्माननीय भाऊशेठ तुळ। धन्यवाद धन्यवाद। यानंतर या पूर्ण स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून आपल्या फलंदाजीने आणि गोलंदाजीने सगळ्यांना भुरळ पाडली असा शेख अली भाटीवाडी संघाचा मंदार कीर, सन्माननीय शिवसेना विभाग संघटक अजयजी तेंडुलकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मंदार कीर याला हे चषक प्रदान करावं। मंदार कीर अतिशय सुंदर असा हा ॲथलेटिक्स खेळाडू आपल्या फलंदाजीने, गोलंदाजीने आणि नेतृत्व गुणाने अतिशय उत्तम आणि चलाक असा हा खेळाडू मंदार मालिकावीर म्हणून गौरवताना सन्माननीय शिवसेना विभाग संघटक अजयजी तेंडुलकर साहेब। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। यानंतर अंतिम उपविजयी संघ ठरला तो शेख अली भाटीवाडी संघ, त्यांच्या कर्णधाराने या ठिकाणी यायचंय। अंतिम उपविजयी संघासाठी रोख रुपये 20,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक हे चषक प्रदान करतील रिलायन्स इन्शुरन्सचे अधिकारी मंदारजी डेकणे साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित सहकारी। अंतिम उपविजयी संघ ठरलेला आहे। वेलकम कॅप्टन, शेख अली भाटीवाडी संघाचे कॅप्टनने यायचे, कृपया दोन मिनिटात आपले मनोगत व्यक्त करावा। शेख अली भाटीवाडी, लवकर यायचे लवकर यायचे। नमस्कार मित्र हो, या ठिकाणी शेख अली भाटीवाडी संघाचा कर्णधार आलेला आहे। वेळ जास्त झालेला आहे, पण मित्र आज या मावळंगे चॅम्पियन ट्रॉफी या ट्रॉफीबद्दल तुला काय वाटतं? आम्ही या ग्राउंडवरती दरवर्षी खेळतो। दरवर्षी या टुर्नामेंटचं जे आयोजन असतं ते दरवर्षी चांगलंच असतं, पण यावर्षी महायुतीच्या सरकारने जे आयोजन केलं होतं ते चांगलं वाटलं आम्हाला। खेळायलासुद्धा मजा आली। प्रथमतः आधी आमचा संघ इथे खेळायला दिला त्याबद्दल मी कमिटीचा आभार मानतो आणि पुढच्या वर्षी देखील आम्हाला संधी द्यावी ही विनंती करतो। धन्यवाद। अंतिम सामना झाला त्यावेळेला आपला संघ उपविजयी ठरला, त्यावेळेला काय वाटतं की अंतिम सामन्यामध्ये जी हार पत्करावी लागली त्यामध्ये नेमकं काय चूक झाली असं वाटतं? थोडी आमची मिसफिल्डिंग खूप झाली। जेवढ्या स्कोअरवरती थांबवायचा प्रयत्न होता त्यापेक्षा जास्त स्कोअर झाला आणि थोडंफार हवामानाचा पण परिणाम झाला, त्याच्यामुळे आमचे पण षटकार पोचू शकले नाहीत। थँक्यू, नेक्स्ट टाइम बेटर लक। पुढच्या स्पर्धेसाठी तुला खूप खूप साऱ्या शुभेच्छा। अंतिम उपविजयी संघ ठरलेला शेख अली भाटीवाडी, मी सन्माननीय रिलायन्स इन्शुरन्सचे अधिकारी मंदारजी डेकणे साहेब यांना आणि सर्व शेख अली भाटीवाडी संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करतो, सन्माननीय डेकणे साहेब आणि सर्व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, मी या सर्वांना विनंती करतो की हे बक्षीस प्रदान करावं। रिलायन्स इन्शुरन्सचे अधिकारी मंदारजी डेकणे साहेब, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय आबाजी साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व व्यासपीठावर उपस्थित महायुतीचे सर्व कार्यकर्ते, मावळंगे नातुंडे गावचे सर्व प्रतितयश, सर्व ग्रामस्थ आणि सर्व मित्र परिवार, अंतिम उपविजयी संघ ठरलेला शेख अली भाटीवाडी, जोरदार टाळ्या होऊ देत। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। अंतिम उपविजयी संघ ठरलेला शेख अली भाटीवाडी संघ। त्यानंतर मित्र हो, या 2025 ट्रॉफीच्या चॅम्पियन ट्रॉफीचे विजयी संघ ठरलेला आहे जय भैरी नाचणे। सर्व खेळाडूंनी कृपया यायचे व्यासपीठावरती, हे बक्षीस प्रदान करतील आपले सन्माननीय गजानन उर्फ आबा पाटील, महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब यांचं एक जवळचं व्यक्तिमत्व सन्माननीय आबाजी आणि व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर आणि जय भैरी क्रिकेट संघ नाचणेचे सर्व खेळाडू।
जयभरी कॅप्टन प्लीज या माईकडे. जयभरी कॅप्टन, जयभरी नाचणे संघाचे कॅप्टन. दादा कसं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर? प्रथमतः मावळंगे चॅम्पियन्स ट्रॉफी आणि महेश 11 क्रिकेट क्लब यांच्या दोघांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी ही टुर्नामेंट चांगल्या पद्धतीत झाली. ग्राउंड पण चांगला आहे. थोडी काही अडचण असेल पण रत्नागिरी तालुक्यात बघायला गेलं तर असं ग्राउंड नाही आहे. थोडं अडचण असेल. पुढच्या वर्षी थोडं या अडचणीवर जरा मात करून चांगली टुर्नामेंट होईल आणि अभिनंदन करतो दोन्ही टीमचं. धन्यवाद. अंतिम विजयी ठरला त्यावेळेला वेगळं असं काही प्लॅन वगैरे भाटीवाडी संघासमोर मांडलं होतं का? कारण त्यांच्याकडे देखील उत्कृष्ट फलंदाज पनू मोरकर, शुभम मोरकर, मंदारकीर सारखे एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत. त्यांच्यासाठी वेगळं असं काही नियोजन वगैरे होतं का? गेम प्लॅन होता का? गेम प्लॅन म्हणजे आम्हाला प्रथमतः टॉस जिंकायचा होता. कारण का फायनल जेव्हा चालू झाली तेव्हा 5:30 वाजून गेले होते. आम्हाला माहीत होतं जरा काळोख पडल्यानंतर बॉल ट्रॅव्हल होताना कठीण आहे म्हणून आम्ही टॉस जिंकलो. पहिली बॅटिंग केली आणि 44 धावाचं हे दिलं. भाटीवाडी संघामध्ये असा एक जो खेळाडू तुम्हाला ज्याची भीती वाटते? प्रणय मुरकर, शुभम मुरकर चांगले खेळाडू आहेत. मंदार हे पण तिघे पण चांगले खेळाडू आहेत. थोडी प्रणयचीच भीती होती कारण का तो लेफ्टी आणि ॲडव्हान्टेज लेफ्टीसाठी भरपूर आहे इकडे. त्याची थोडी भीती होती. हॅलो. त्याचप्रमाणे मालिकावीर मंदारकीर यांनी व्यासपीठावर यायचे. XXX कडून टी शर्ट स्पॉन्सर होतं. मंदारकीर मालिकावीर कृपया आपलं टी शर्ट घेऊन जायचं आहे. मी सर्व मंदारकीर टी शर्ट स्पॉन्सर केलेलं होतं XXX कडून. मंदारकीर यांनी आपलं टी शर्ट घेऊन जायचं आहे. मित्र हो, आजचा या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सुंदररित्या पार पडलेला मंदार शेठ आलेला आहे. मी महेश गजने यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं टी शर्ट देखील प्रदान करावं. सन्माननीय मंदारजी कीर याला XXX कडून मालिकावीरसाठी टी शर्ट पुरस्कृत केलेला होता आणि हे बक्षीस वितरण करतायत सन्माननीय महेश गजने. जोरदार टाळ्या होत आहेत मंदारसाठी. पुनश्च एकदा सर्व विजयी आणि अंतिम उपविजयी संघातील खेळाडूंचं सहर्ष हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं मी आता पुनश्च एकदा आभार व्यक्त करण्यासाठी नावं घेत नाही. पण मित्रांनो, शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन की दिव्याने दिवा जोडत गेला की दिव्यांची एक दीपमाळ तयार होते. दिव्याने दिवा जोडत गेला की दिव्यांची एक दीपमाळ तयार होते आणि माणसाने माणूस जोडत गेलं की माणुसकीचं एक सुंदर असं नातं तयार होतं. असं या सर्वांच्या व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना मी धन्यवाद देतो आणि आजचा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.